आपल्याला माहितीये का, काही आकडे हे फक्त आकडे नसतात, त्यांच्यामध्ये खूप मोठी ताकद, एक मोठा अर्थ लपलेला असतो. आज आपण अशाच एका आकड्याबद्दल बोलणार आहोत आणि तो आकडा आहे 24. हो, पण हा साधासुधा 24 नाही, हे आहे कलम 24. हा बघा, तोच अंक 24 बघायला किती साधा वाटतो नाही का? पण विश्वास ठेवा, हाच अंक आपल्या देशातल्या मुलांच्या भविष्यासाठी एका ढालीसारखं काम करतो. तर मग प्रश्न येतो की भारतीय मुलांच्या संरक्षणासाठी हा एक अंक इतका महत्त्वाचा का आहे? चला याच प्रश्नाचं उत्तर शोधूया. जाणून घेऊया की नक्की काय आहे हे कलम 24. ओके, तर सगळ्यात आधी हे समजून घेऊया की याची गरजच का पडली, हे कलम का बनवलं गेलं. याचं उत्तर अगदीच सोपं आहे. मुलांची सुरक्षा, त्यांना वेगवेगळ्या धोक्यापासून वाचवण्यासाठी. असं समजा की कलम 24 म्हणजे एक अदृश्य पण एकदम मजबूत ढाल आहे. ही ढाल आपल्या देशातल्या मुलांना कारखान्यांमधला धूर असो, खाणींमधला अंधार असो किंवा दुसरं कोणतंही धोकादायक काम असो, या सगळ्यापासून वाचवते. म्हणजे जिथे त्यांच्या जीवाला किंवा आरोग्याला धोका होऊ शकतो अशा प्रत्येक जागेपासून. बरं, मग कायद्याच्या भाषेत याचा अर्थ काय होतो? तर आपलं भारतीय संविधान अगदी स्पष्टपणे सांगतं की 14 वर्षांपेक्षा कमी वयाच्या कोणत्याही मुलाला कोणत्याही फॅक्टरीमध्ये, खाणीमध्ये किंवा कुठल्याही धोकादायक कामावर ठेवले जाऊ शकत नाही. आणि लक्षात घ्या, ही फक्त एक सूचना नाहीये, हा शोषणाविरुद्ध दिलेला एक मूलभूत हक्क आहे. आता या कलमाचे काही महत्त्वाचे मुद्दे बघूया. पहिलं म्हणजे याची व्याप्ती. ही फक्त धोकादायक कामांपुरती नाही. दुसरं, याचं ध्येय काय आहे? तर मुलांना शारीरिक आणि मानसिक हानीपासून वाचवणं. तिसरं, या कलमामुळे त्यांचं शिक्षणही सुरक्षित होतं, ते थांबू नये हे पाहिलं जातं. आणि सर्वात महत्त्वाचं, या नियमाचं उल्लंघन करणं हा एक गंभीर गुन्हा आहे, ज्याला शिक्षा होऊ शकते. ठीक आहे, मग या कलमाला इतकी ताकद कुठून मिळते? म्हणजे फक्त संविधानात लिहून तर काही होत नाही, बरोबर? ते लागू होणं, त्याची अंमलबजावणी होणं महत्त्वाचं आहे. तर ते कसं होतं ते बघूया. बघा, आपल्या कायद्याची रचना किती जबरदस्त आहे. सगळ्यात खाली पायामध्ये आहे आपला भारतीय संविधान, जे याला एक मूलभूत हक्क म्हणून ओळखतं. त्याच्यावर उभी आहे कलम 24ची भिंत, जी धोकादायक बालमजुरीवर थेट बंदी घालते. आणि या सगळ्याला आणखी मजबूत करण्यासाठी आहेत बालकामगार कायद्यासारखे इतर कायदे, ज्यांना 2016मध्ये आणखी कडक केलं गेलं. आणि सगळ्यात मोठी गोष्ट काय आहे माहितीये? आपल्या सुप्रीम कोर्टाने सुद्धा याला फक्त एक हक्क नाही, तर अंमलबजावणी योग्य म्हणजे एन्फोर्सेबल मूलभूत हक्क मानला आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर जर कोणी हा नियम मोडला तर थेट कोर्टात जाऊन न्याय मागता येतो. इतकी ताकद आहे यात. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. आता एक इंटरेस्टिंग ट्विस्ट आहे. आपल्यासाठी भारतात कलम 24 म्हणजे बालमजुरीवर बंदी. पण हाच 24 आकडा जगातले इतर महत्त्वाच्या कायद्यांमध्ये काय दर्शवतो? चला बघूया, कारण इथे एक खूपच रंजक गोष्ट आहे. आता हे बघा, आपल्या भारतीय संविधानात कलम 24 म्हणजे बाल कामगारांवर बंदी, पण UNCRC म्हणजे बाल हक्क करारात तेच कलम 24 मुलांच्या आरोग्याबद्दल बोलतं. UN चार्टरमध्ये ते आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेशी जोडलेलं आहे. आणि CRPD म्हणजे दिव्यांग हक्कांसाठीच्या कायद्यात ते सर्वसमावेशक शिक्षणाबद्दल आहे. कमाल आहे ना? अंक एकच, पण जागा बदलली की त्याचा अर्थ आणि महत्त्व पूर्णपणे बदलतंय. तर मग या सगळ्या माहितीमधून आपण काय निष्कर्ष काढू शकतो, किंवा महत्त्वाचं काय आहे जे आपण लक्षात ठेवलं पाहिजे? बघा, एकच अंक आहे, पण संरक्षण अनेक प्रकारचं देतोय. यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की कायद्यातली ही कलमं म्हणजे फक्त आकडे किंवा नंबर्स नसतात. ती मानवी हक्क आणि आपली सुरक्षा जपण्यासाठी तयार केलेली खूप शक्तिशाली साधनं आहेत. आणि जाता जाता हा एक प्रश्न नक्की विचार करण्यासारखा आहे की कायद्यातलं फक्त एक कलम समाजातल्या सर्वात असुरक्षित गटाचं, म्हणजेच मुलांचं भविष्य घडवण्याची ताकद कशी काय ठेवू शकतं?